Hello students, chapter number 2 Systematics of Living Organisms part 1. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही इंट्रोडक्टरी टर्म्स आहेत त्या बघायच्या आहेत. त्यातली फर्स्ट आपण बघूया सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिकचे टर्म बघण्या अगोदर तुम्ही एक लक्षात घ्या की एक्झॅक्टली हा जो चॅप्टर आहे तो पूर्ण क्लासिफिकेशनशी रिलेटेड आहे. म्हणजेच जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत अर्थवर तर त्या सगळ्यांना एका ग्रुपमध्ये म्हणजे एका ग्रुपमध्ये नाही असं त्या ग्रुप वाईज त्यांचं क्लासिफिकेशन करणं इसेन्शियल होतं आणि त्यामधूनच काही मेथड्स क्लासिफिकेशनच्या मेथड्स यूज केल्या गेल्या आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही टर्म आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट आहे सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ kinds and diversity of organisms and their comparative and evolutionary relationship, and the term given by Simpson in 1961. तर सिस्टमॅटिक म्हणजे एक्झॅक्टली काय? द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी म्हणजे जे काय ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे जे काइंड्स आहेत कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारी डायव्हर्सिटी यांचा स्टडी हा सिस्टमॅटिकमध्ये होतो. ओके. अँड देअर कम्पॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचं कम्पॅरिझन करून म्हणजे त्यांच्यामध्ये प्लस इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय म्हणजे इव्होल्युशन म्हणजे काय उत्क्रांती होत असताना त्यांच्यामध्ये कोणती रिलेशनशिप होती ह्याचा स्टडी हा सिस्टमॅटिकमध्ये केला जातो आणि ही टर्म सायंटिस्ट सिम्पसनने दिली. हे लक्षात म्हणजे त्या तुम्हाला असे क्वेश्चन जे MCQ टाईप क्वेश्चन असतात तर त्यामध्ये सिस्टमॅटिक ही टर्म सिम्पसन या सायंटिस्ट दिली हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स और प्रिन्सिपल्स. वर्ड टॅक्झॉनॉमी कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड टॅक्सिस. आता पहिल्यांदा फर्स्ट सेंटेन्स बघूया की टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स म्हणजे क्लासिफिकेशन हे केलं गेलं पण त्यासाठी काही रूल्स वापरले गेले, काही प्रिन्सिपल्स वापरले गेले, नियम वापरले गेले आणि अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं गेलं म्हणजेच काय असणार आहे टॅक्झॉनॉमी. वर्ड टॅक्झॉनॉमी कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड टॅक्सिस. टॅक्सिस मीन्स अरेंजमेंट अँड नॉमस मीन्स लॉ और रूल म्हणजे अरेंजमेंट अकॉर्डिंग टू लॉ और रूल नियमानुसार केली गेलेली अरेंजमेंट म्हणजेच काय असणार आहे टॅक्झॉनॉमी. द टर्म टॅक्झॉनॉमी वॉज फर्स्ट इंट्रोड्युस्ड बाय A.P.D. कॅन्डोल आणि हे सायंटिस्ट जे आहे त्यांनी ही टर्म दिली गेलेली आहे की टॅक्झॉनॉमी ही टर्म. ओके. म्हणजे सिस्टमॅटिक सिम्पसन, टॅक्झॉनॉमी A.P.D. कॅन्डोल. थर्ड क्लासिफिकेशन. अरेंजमेंट of organism or group of organism in distinct categories in accordance with a particular and well established plan. इथं अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट किंवा जे काय ग्रुप आहे ऑर्गॅनिझमचा यांची अरेंजमेंट करणं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज इन अकॉर्डिंग्स विथ अ पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅन. एक प्रॉपर प्लॅन करून ऑर्गॅनिझमना किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमना अरेंज करणं म्हणजेच काय असणार आहे क्लासिफिकेशन. ह्या सगळ्या टर्म वाचत असताना कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे पण त्या टर्ममध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहेत ते आपल्याला म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन होणार नाही. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज अमंग ऑर्गॅनिझम. जे क्लासिफिकेशन हे सिमिलॅरिटीज म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये सिमिलॅरिटीज किती आहेत आणि डिसिमिलॅरिटीज कोणकोणत्या आहेत यावरती डिपेंड आहे. तर क्लासिफिकेशनचे जे काही वेज आहेत ते बघूयात. एकूण 3 आहेत. फर्स्ट आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, देन नॅचरल क्लासिफिकेशन अँड फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. फर्स्ट आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. The classification based on few easily observable and non-evolutionary features. हे जे क्लासिफिकेशन आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन हे कशावर डिपेंड आहे की अशा पद्धतीनं केलं गेले की जे कॅरेक्टर इझिली ऑब्झर्वेबल आहेत म्हणजे ऑर्गॅनिझमचा जो काही ग्रुप आहे त्यांना फक्त ऑब्झर्व करून जे कॅरेक्टर दिसतील त्यावर क्लासिफिकेशन केलं गेलं असेल तर ते कोणतं असणार आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. अँड नॉन इव्होल्युशनरी म्हणजे त्यांच्यामध्ये इव्होल्युशनरी काही रिलेशनशिप आहे की नाही हे तिथं कन्सिडर केलं गेलं नाही. फक्त हॅबिट, कलर,
फॉर्म, ह्या असे जे ऑब्झर्वेबल कॅरेक्टर आहेत त्याचं स्टडी करून जे क्लासिफिकेशन केलं गेलं त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन असं म्हटलं गेलं. इट इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर रिलेशनशिप विथ अदर ऑर्गॅनिझम, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचा दुसऱ्या ऑर्गॅनिझमशी काय रिलेशन आहे, इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे काय, हे काहीही त्यामध्ये स्टडी केलं गेलं नाही. एक्झाम्पल याचं लिनियर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. हे सिस्टीम आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सेकंड, नॅचरल क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट कॅरेक्टर्स. जे काय सिग्निफिकंट महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत त्याचा विचार करून जे क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे त्याला नॅचरल क्लासिफिकेशन असं म्हटलं गेलं. ओके, म्हणजे असं नाही की जे फक्त ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत जसं आर्टिफिशियल क्लासिफिकेशन बघितलं ते नाही, पण जे काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत त्याचा स्टडी केला गेला आणि क्लासिफिकेशन केलं गेलं त्याला नॅचरल क्लासिफिकेशन असं म्हटलं गेलं. एक्झाम्पल आहे त्याचं बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. हा सुद्धा एक क्वेश्चन येऊ शकतो की नॅचरल क्लासिफिकेशन हे कुणाचं आहे, म्हणजे कोणी केलेलं क्लासिफिकेशन हे नॅचरल क्लासिफिकेशन म्हणून कन्सिडर केलं गेलं. बेंथम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नेक्स्ट, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट. आता कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट म्हणजे फायलोजेनी म्हणजेच एक्झॅक्टली काय, इव्होल्युशनरी हिस्ट्री, म्हणजे ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशन होत असताना त्यांच्यामध्ये कोणती रिलेशनशिप होती, त्यांची इव्होल्युशनरी हिस्ट्री कशी आहे, उत्क्रांती कशी झाली, ह्या सगळ्याचा स्टडी करून जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे एंगलर अँड प्लॅन्टलेस क्लासिफिकेशन. देन 3 डोमेन्स ऑफ लाईफ. आता अर्थवर जे काही लाईफ फॉर्म होतं ते क्लासिफाय म्हणजे ते एक्झॅक्टली कोणता कशा प्रकारे हे त्याचं क्लासिफिकेशन हे फक्त 3 डोमेन्समध्ये केलं गेलं. कार्ल ऊज यांनी. ओके, त्याला काय म्हटलं गेलं, 3 डोमेन्स ऑफ लाईफ. कार्ल ऊज या सायंटिस्टनी 1990 मध्ये 3 डोमेन्स ऑफ लाईफ प्रपोज केलं टू क्लासिफाय लाईफ फॉर्म, म्हणजे जे काय अर्थवर लाईफ फॉर्म आहेत ते ह्या 3 डोमेन्समध्ये डिवाइड केले. आणि हे 3 डोमेन्समध्ये फर्स्ट आहे आर्की, सेकंड बॅक्टेरिया अँड थर्ड वन युकॅरिया. इथं हा कॉमन ॲन्सिस्टर आहे, म्हणजे याच्यापासून बॅक्टेरिया फॉर्म झाल्या प्लस पुढे जाऊन आर्किया अँड युकॅरिया असं ब्रँचिंग इथं दाखवलेलं गेलेलं आहे. आणि इथं काय 3 डोमेन्स ऑफ लाईफ म्हणजे सगळे लाईफ फॉर्म यामध्ये क्लासिफाय केले गेलेले आहे. फर्स्ट आर्की. हे जे आर्की यामधले जे काही लाईफ फॉर्म्स आहेत म्हणजे ऑर्गॅनिझम आहेत ते प्रोकॅरियोटिक आहेत, म्हणजे त्यांचे सेल्स कशात प्रोकॅरियोट्स आहेत. आरआरएनए रायबोसोमल आरएनए हा तिन्ही फॉर्ममध्ये आहे, म्हणजे रायबोसोमल आरएनए हा तिन्ही फॉर्ममध्ये आहेच. प्लस आर्की यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल असतात, सर्वाइव्ह इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन, म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते सर्वाइव्ह करू शकतात. मग हाय टेम्परेचर असेल, सलायनिटी असेल, ॲसिडिक कंडिशन असेल, तर ह्या कोणत्याही कंडिशनमध्ये आर्की हे सर्वाइव्ह करू शकतात. नेक्स्ट बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची सेल सुद्धा कशी असते, प्रोकॅरियोटिक सेल असते, आरएनए तर होतच, प्लस आहे सेल वॉल डिफरंट फ्रॉम आर्की. ह्याची फक्त सेल वॉल ही आर्की मधला जे काही लिव्हिंग फॉर्म्स आहेत त्याच्यापेक्षा वेगळी आहे. युकॅरियामध्ये सेल्स युकॅरियोटिक आहेत, आरआरएनए तर आहेच. हे जे काही 3 आहेत ते 3 डोमेन्स ऑफ लाईफ. देन डोमेन इज अन युनिट लार्जर दॅन किंगडम. किंगडम पेक्षा डोमेन हा लार्जर आहे इन सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. देन किमोटॅक्झॉनॉमी. द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑर्गॅनिझम. आता हे क्लासिफिकेशन कसं केलं गेलं की ऑर्गॅनिझममध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुठलं आहे यावर हे ऑर्गॅनिझम क्लासिफाय केले गेले. म्हणजे एक्झाम्पल म्हणून बघूयात आपण. सेल वॉल ऑफ आर्कीज विदाऊट पेप्टिडोग्लायकॅन, म्हणजे आर्कीची सेल वॉल आहे ती पेप्टिडोग्लायकॅन त्यामध्ये अब्सेंट होतं. अँड सेल वॉल ऑफ प्रोकॅरिया इज विथ पेप्टिडोग्लायकॅन, म्हणजे इथं ग्रुपिंग कसं गेलं की सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकॅन असेल तर एक ग्रुप आणि नसेल तर एक ग्रुप, म्हणजे हे क्लासिफिकेशन केमिकल कॉन्स्टिट्युएंटवर डिपेंड आहे. म्हणून ह्याला काय म्हटलं गेलं, किमोटॅक्झॉनॉमी. अमंग युकॅरिया फंजाय हॅव कायटिनस सेल वॉल वाईल प्लांट्स हॅव सेल्युलोजिक सेल वॉल, म्हणजे इथं सुद्धा युकॅरियोटिक्समध्ये सुद्धा हा डिफरन्स आहे की सेल वॉलचं जो काही कंटेंट्स आहे तो काहीमध्ये कायटिन आहे, काहीमध्ये सेल्युलोज आहे. ओके, हे कसं झालं, केमिकल कॉन्स्टिट्युएंटवर डिपेंड असणारं क्लासिफिकेशन, म्हणून किमोटॅक्झॉनॉमी. देन न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी.
द सिस्टीम इज बेस्ड ऑन क्वांटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर्स अँड डेव्हलप अँड अल्गोरिदम फॉर क्लासिफिकेशन. आता न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी ही कशी केली गेली, तर हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचं मेजरमेंट केलं गेलं, मेजरमेंट ऑफ कॅरेक्टर्स म्हणजेच काय क्वांटिफिकेशन. अँड डेव्हलप द अल्गोरिदम डेव्हलप केलं गेलं, म्हणजे जो काय डाटा कलेक्ट केला गेला तर त्याचं सेटअप केला, म्हणजे स्टेप बाय स्टेप तो डाटा सेट केला गेला, आणि म्हणजेच त्याचाच अर्थ काय अल्गोरिदम. म्हणजे इथं न्यूमरिकल टॅक्झॉनॉमीमध्ये काय केलं गेलं, कॅरेक्टरचं मेजरमेंट केलं गेलं, जो डाटा कलेक्ट झाला त्याचं अल्गोरिदम डेव्हलप केलं, म्हणजे तो डाटा स्टेप बाय स्टेप सेटअप केला. ओके, ह्यालाच म्हटलं जातं न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. अँड द सिस्टीम वॉज फर्स्ट प्रपोज बाय सोकेल अँड स्मिथ इन 1963. Then cladogram. This typical branching pattern represents hypothetical relationship denoting a comparison of organism and their ancestor. क्लॅडोग्राम म्हणजे काय, एक ब्रँचिंग पॅटर्न आहे, जसं आपण 3 डोमेन्स ऑफ लाईफ मध्ये बघितलं. अशा प्रकारे काय होतं त्याचं ब्रँचिंग, म्हणजे हा कॉमन एन्सिस्टर झाला, इकडं बॅक्टेरिया इव्हॉल्व झाला, नंतर पुढे जाऊन इकडं अर्की डेव्हलप झाला, त्यानंतर युकॅरिया डेव्हलप झाला. अशा प्रकारे त्याचा एक ब्रँचिंग पॅटर्न जो आहे, तर इथं रिलेशनशिप आहे, रिलेशनशिप सुद्धा त्यामधून काय होतं दिसतं, आणि यालाच म्हटलं जातं क्लॅडोग्राम. अँड डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर अँसेस्टर. प्लस इथं काय होतं त्या ऑर्गॅनिझमचं कंपॅरिझन आणि त्यांचा अँसेस्टर म्हणजे पूर्वज कोणते आहेत, कशापासून ते पुढे डेव्हलप झालेले आहेत, इव्हॉल्व झालेले आहेत, हे तिथं दिसतं, यालाच म्हटलं जातं क्लॅडोग्राम. देन फायलोजेनी. Its evolutionary relationship among organisms, and the system helps to understand the evolution and also focuses on similarities of their metabolic functioning. आता फायलोजेनिक म्हणजे काय, तर इव्होल्युशनरी हिस्ट्री, इव्होल्युशन कसं झालं, कोणत्या स्टेजमध्ये झालं, किंवा त्यांच्यामध्ये कोणतं रिलेशनशिप आहे, हे म्हणजे फायलोजेनी. ओके, आणि त्यांच्यामध्ये ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत तर त्या स्टडी केल्या जातात फायलोजेनीमध्ये. इट टेक्स इन अकाउंट रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप, म्हणजेच एका ग्रुपची दुसऱ्या ग्रुप बरोबर जे काही रिलेशनशिप आहे ती इथं स्टडी केली जाते. एक्झाम्पल कार्ल ओज 3 डोमेन्स सिस्टीम अँड विटाकस 5 किंगडम सिस्टीम. देन लास्ट पॉईंट, DNA बारकोडिंग. DNA बारकोडिंग म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसिस बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्स फ्रॉम अ टिनी टिश्यू सॅम्पल ऑफ ऑर्गॅनिझम अंडर स्टडी. DNA बारकोडिंगमध्ये काय केलं जातं, तर एखादी स्पेसिस आयडेंटिफाय करणं, आणि हे आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं, तर DNA सिक्वेन्सवरून एखादा त्याच्यामधला जो टिनी टिश्यू घेऊन ॲज अ सॅम्पल त्याच्यामधला DNA सिक्वेन्सवरून त्या स्पेसिसचा आयडेंटिफिकेशन केलं जातं. इट हेल्प्स टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पेसिस अँड अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग बीइंग. आता हे कशासाठी हेल्पफुल आहे, तर एखादा नवीन स्पेसिस असेल तर त्याला आयडेंटिफाय करायचं असेल, आता आयडेंटिफाय करणार म्हणजेच काय करणार, तर ऑलरेडी काही डाटा आपल्याकडे असेल, म्हणजेच कुठं असेल तर DNA लायब्ररीमध्ये जर डाटा असेल तर त्याच्याशी मॅच करून, किंवा काही त्यातले समजा आयडेंटिफिकेशन करत असताना काही इकॉलॉजिकल किंवा इव्होल्युशनरी रिलेशनशिप ह्याचा स्टडी करून त्या स्पेसिसचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. ओके, म्हणजे याची स्टेप एक्झॅक्टली 2 स्टेपमध्ये केलं जातं. फर्स्ट, कलेक्टिंग DNA बारकोड डेटा ऑफ नोन स्पेसिस. नोन स्पेसिसचा पहिल्यांदा डाटा कलेक्ट केला जातो. मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सॅम्पल अगेन्स्ट बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. म्हणजे जो नोन आहे त्याच्याशी अननोनचा डाटा मॅच केला जातो आणि त्यावरून त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. त्याच्या ॲप्लिकेशन्स ऑफ DNA बारकोडिंग. फर्स्ट, प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस. ज्या काही एंडेंजर्ड स्पेसिस आहेत, नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ज्या काही स्पेसिस आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं, प्लस प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं प्रिझर्वेशन करणं. पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पेस्ट कंट्रोल जे आहेत, पेस्ट कंट्रोलमध्ये त्याचा यूज केला जातो. प्लस आयडेंटिफाईड डिसीज वेक्टर्स. देन ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल हेल्थ प्रॉडक्ट्स. जे काही नॅचरल हेल्थ प्रॉडक्ट आहेत तर ते व्हॅलिड आहेत का, किंवा त्याचं जे काही ते सांगितलेलं आहे ते ऑथेंटिक आहेत काय, लिगल आहे काय, ह्याचा
हे बघण्यासाठी DNA बारकोडिंगचा यूज केला जातो. प्लस आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट, जे काही मेडिसिनल प्लांट्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी हे खूप इझी ॲप्लिकेशन्स आहेत DNA बारकोडिंगचे. ओके, तर हे ज्या स्लाईड आहेत त्या तुम्ही ॲज अ नोट्समधून यूज करू शकता. लिहून काढा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. परत एकदा तुम्ही लिहिल्यामुळं ते इझी जाईल. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग अँड टेक केअर.